नमस्कार. पडद्याच्या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. एक गोष्ट पहिल्यांदाच स्पष्ट करतो, नेहमीप्रमाणे या पडद्याआडच्या गोष्टी म्हणजे कोणाची बदनामी करण्याचा हेतू नाही. जे बघतो, जे अनुभवतो त्या सगळ्या गोष्टींचं हे गमतीशीर रूप आहे. म्हणजे फक्त तुम्हाला ऐकायला बरं वाटावं आणि असंही असू शकतं का असं वाटावं यासाठी. म्हणूनच आपण कोणाचंही नाव स्पष्टपणे याद घेत नाही आहोत. गंमत अशी झाली की आम्ही एकदा काही मित्र म्हणून इंदोरला निघालो होतो आणि इंदोरच्या रस्त्यावरती सकाळी सकाळी एका हॉटेलवर चहा प्यायला म्हणून थांबलो. बाकी प्रातर्विधी उरकता हेतू होता. 10 वाजता ते हॉटेल होतं. अगदीच मजेशीर गोष्टी लिहिलेल्या होत्या. रस्त्याच्या कडेचा धाबा, त्यामुळं जरा तंदूर रोटीच्या ऐवजी तनदूर रोटी असं लिहिलेलं होतं. फ्रायच्या जागी फराय असं लिहिलेलं होतं. ते सगळं बघत एन्जॉय करत आम्ही थांबलो होतो. दिवस थंडीचे होते. तिथल्या एका भट्टीजवळ हात शेकायला म्हणून थांबलो. तेव्हा त्या भट्टीवर रंग देऊन त्याच्यावर लाल अक्षरात एक वाक्य लिहिलं होतं, भगवान अगर कहीं मिल जाए और मुझसे पूछे कि बोल तुझे अक्ल चाहिए या पैसा, तो मैं उसको पैसा मांग लूँगा, क्योंकि मैंने अक्सर अक्ल वालों को पैसे वालों के यहाँ काम करते हुए देखा है. गंमत म्हणून वाचलेलं ते वाक्य आयुष्यात इतक्या वेळेला अनुभवता येईल असं कधी वाटलं नव्हतं. खरंच अक्लवाला पैसे वालों के यहाँ हमेशा काम करता रहता है अशी स्थिती असते. माध्यमांच्या जगामध्ये तर हे मला वारंवार जाणवलं आणि अशाच या माध्यमांच्या जगातल्या गमतीशीर गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. एक शहर आहे मराठवाड्यातलं, जे आता प्रचंड वेगानं विकसित होणारं शहर आहे. ज्या शहरानं 2 मुख्यमंत्री या राज्याला दिलेले आहेत. त्या शहरामध्ये एका वर्तमानपत्राचे मालक आहेत. त्यांचा मूळ व्यवसाय हा सिनेमा थिएटर चालवण्याचा. म्हणजे ते सिनेमा थिएटर चालवतात आणि त्यानंतर ते अपघाताने आपल्या नेत्याच्या आग्रहाकरता त्या वर्तमानपत्राच्या व्यवसायामध्ये पडले. सिनेमा चालवताना त्यांना थिएटरवरती पेट्या आणण्याचं आणि पेट्या वापस देण्याचं काम करावं लागायचं. 1-2 थिएटर आणि वारंवार दिवसातले मॉर्निंग शो, बाकी रेग्युलर शो अशा पेट्या यायच्या आणि त्या पेट्या परत करणे, दुसऱ्या थिएटरला देणे, कट करून देणे असं काम चालायचं. म्हणजे त्या काळात रील यायच्या आणि रीलच्या पेट्या असायच्या, त्यामुळे पेटी आली का पेटी गेली का असं म्हटलं जायचं. आता यांना पेट्याची सवय, वर्तमानपत्राच्या पार्सलला देखील हे पेट्याच म्हणायचे. त्यामुळं संध्याकाळच्या वेळेला वर्तमानपत्राच्या कार्यालयात फोन केला की सगळ्या पेट्या गेल्या का असंच ते विचारायचे. आता बाकीच्या लोकांना कळायचं नाही की पेट्या कशाच्या. पार्सलचे गठ्ठे असायचे, गठ्ठे गेले का, पार्सल गेले का असं विचारायच्या ऐवजी ते पेट्या गेल्या का म्हणायचे. आणि परिणाम असा झाला की आजूबाजूच्या काम करणाऱ्या लोकांनाही पार्सलच्या गठ्ठ्याला पेट्या म्हणायची सवय लागून गेली. हा आपल्या व्यवसायाच्या सततच्या सरावाचा भाग असतो. आमच्याकडं आणखी एक मालक आहेत ज्यांच्या म्हणजे अशिक्षित आहेत पण खूप उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे वर्तमानपत्राच्या विश्वामध्ये. तर ते वर्तमानपत्र प्रोडक्ट म्हणून विकतात. वर्तमानपत्र म्हणून नव्हे, विचारधारा, विचार असं म्हणून नव्हे, तर ते प्रोडक्ट म्हणून विकतात आणि तो प्रोडक्ट रोज प्रोसेस करून बाहेर काढायचा ही ती पद्धत असते. जसा एखाद्या फॅक्टरीमध्ये एखाद्या प्रोडक्टला माल हा शब्द वापरला जातो, तसा तिथे माल आला, माल गेला असेच असतो. म्हणजे कागदाचे रीळ आले तरीही माल आला आणि छापून पेपर बाहेर गेला तरीही माल गेला असे शब्द वापरतात. म्हणजे वर्तमानपत्रासाठी एक पेट्या म्हणतो तर दुसरा माल असा शब्दप्रयोग उच्चारतो. आता माल म्हटल्यावर अनेकांची कानं टवकारतात, कारण टवकारतात या शब्दालाही तुमची कानं टवकारतील, कारण टवका हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो. माल हा शब्दही वेगळ्या अर्थाने वापरला जातो. तरुण मुलगा असेल तर माल वेगळाच समजेल. एखादा असा चर्सी गंजेडी असेल तर तो माल हा शब्द वेगळ्याच अर्थाने समजेल. अजून कुठल्या क्षेत्रामधला माल वेगळा असेल. पण इथे या दैनिकाच्या कार्यालयात माल हा शब्द उच्चारला की मग वर्तमानपत्राचे पेपरचे गठ्ठेच असं समजायचं. एका ठिकाणी पेट्या होत आहे, एका ठिकाणी माल होत आहे. आम्ही ज्या वर्तमानपत्रात काम करायचो त्याचे मालक बाबा नेहमी सांगायचे की डेडलाईन चुकली नाही पाहिजे, डेडलाईन चुकली तरी चालेल. म्हणजे वर्तमानपत्राच्या विश्वामध्ये डेडलाईन न चुकवणे हे सगळ्यात मोठं गणित त्या काळामध्ये असायचं. कारण डेडलाईन झालीच पाहिजे, पाळल्या गेलीच पाहिजे असं ते ठरलेलं असायचं. डेडलाईनसाठी इतके मोठ्या प्रमाणात काम चालायचं की ती वेळ पाळली जावी
यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असायचे. याच्या पूर्वी म्हणजे बाबांच्या पुण्यनगरी दैनिकात काम करण्यापूर्वीही एका दैनिकात मी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे मराठवाड्याच्या बाहेरच्या शहरामध्ये काम केलेलं आहे. तिथं काम करताना तिथे एक वेगळाच प्रकार अनुभवायला मिळायचा. तिथे होतं ट्रस्ट आणि ट्रस्टमध्ये वेगवेगळे पदाधिकारी असायचे. आता या पदाधिकाऱ्यांचा आणि दैनिकाचा दुरान्वयाने संबंध नाही. जी काही माणसं टेक्निकली काम करत असतील त्यांनाच ती पत्रकारिता कळायची आणि बाकीच्याला पत्रकारिता कळायचा काही संबंधच नव्हता. त्या काळात PTIच्या डेकवर ते टार 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 असा आवाज करत बातम्या यायच्या. मग खूप मोठा कागद रोलवरचा जायचा आणि त्यातल्या आवश्यक असलेल्या बातम्या काढून घ्याव्या लागायच्या. आता या बातम्या काढून घेताना शोधावी लागायची की आपली कुठली आहे, पहिला टेक कोणता, दुसरा टेक कोणता, तिसरा टेक कोणता, हे शोधावं लागायचं. ती कागद क्रमवार लावायला लागायची. काही अपडेट्स यायचे, ते बातमीत बदलावे लागायचे. मग ती बातमी टाईप करायची. आताच्यासारखं एक्सपंड कंडेन्सची सुविधा त्यावेळेला नव्हती. जे टाईप केलेले शब्द तेवढ्याच त्या कात्रणं कापायची, मग पेस्टरकडे जायची, तेवढ्याच आकारात ते बसलं पाहिजे, ते कट करायचं. असं खूप मोठं त्यावेळी प्राणायाम त्याच्यामध्ये असायचा. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोटो असेल तर डार्क रूम, असे सगळे प्रोसेस त्यावेळेला चालायचे. आता खूप सोपं झालं आहे. A3चे प्रिंटर्स आलेत, अख्ख्या पेपरचे प्रिंटर्स आलेत. एकच कागद निघून जातो आणि काम होऊन जातं. आता थेट CTP आलेत, म्हणजे त्याला प्रिंटे काढायची गरज नाही, थेट CTPवर निघून जातं. असे प्रकार पण आलेत. पण आधी एक एक बातमी जोडावी लागायची आणि यात वेळ जायचा. या कामासाठी जेव्हा त्या संस्थेचे कार्यवाह बघत बघत तिथं आले, जे सचिव, कार्यवाह शब्द उच्चारला की तुमच्या लक्षात येऊन जाईल, सचिव तिथे आले आणि सचिवांनी ते बघितलं. ते म्हणाले, हे काम आपलं लवकर का होत नाही? त्यांनी तिथल्या कार्यकारी संपादकांना विचारलं, आपलं काम लवकर का आटपत नाही? ते म्हणाले, PTIच्या बातम्या जरा उशिराने येतात आणि मग त्या बातम्या आल्या की मग करणं, टाईप करणं, मग पेस्टरकट देणं, अशी कामं असतात, त्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो. ते म्हणाले, PTIला सांगा ना बातम्या लवकर द्यायला. ते म्हणाले, अहो लवकर येणार PTI बातम्या, बातमी घडली तर PTI देईल ना, बातमी घडल्यावरच ती येऊ शकेल. नाही नाही म्हणले, त्यांना सांगा लवकर बातम्या द्या आणि त्या बातम्या लवकर आल्या कीच घ्यायच्या. असं अगाध ज्ञान होतं. म्हणजे PTIनी बातमी घडण्याच्या अगोदर द्यावी असं त्या कार्यवाहांना अपेक्षित होतं. यापेक्षाही हाईट गोष्ट अशी होती एकदा की त्या संस्थेचे कार्यवाह बदलले आणि कार्यवाह बदलल्यावर एका प्राध्यापकाला त्या संस्थेचा कार्यवाह केलं गेलं. त्या प्राध्यापकांना वर्तमानपत्र वाचण्यापलीकडे वर्तमानपत्राच्या विश्वाची काहीच ओळख नव्हती आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही यांना कार्यवाह का केलेला आहे? तर उत्तर असं मिळालं की त्या प्राध्यापकांच्या घरी जवळपास सगळी वर्तमानपत्र येतात, त्यांना वेगवेगळी वर्तमानपत्र माहीत आहेत, म्हणून त्यांना आपण कार्यवाह केला आहे. हा निकष लावल्यावर तर वर्तमानपत्राच्या एजंटाला संस्थेचा अध्यक्ष आणि सर्वेसर्वाच करून टाकायला पाहिजे, कारण त्याच्याकडे सगळी वर्तमानपत्र एक एक संख्येनं नव्हे तर शेकडोच्या संख्येनं येत असतात. हे असं अगाध ज्ञान वर्तमानपत्रामध्ये चालू असतं आणि अशा स्वरूपाची काम करणारी माणसं देखील इथे असतात. त्यामुळं पैसेवालों को हमेशा जरूरत पडती अक्लवालों की, म्हणूनच अक्लवाले पैसेवाल्यांच्या घरी नोकरी करत जातात. अगदी कोणत्याही स्थितीमध्ये त्यांचं काम ऐकणं भाग असतं असं प्रत्येक वेळेला घडत जातं. ज्यांना ज्यांना म्हणून वर्तमानपत्रात काम करायचं आहे त्यांना त्यांना ह्या स्वरूपाची गमती सहन कराव्या लागतात, असे गोष्टी सहन कराव्या लागतात. त्याचा आता एक गोष्ट सांगतो, मोठी गमतीशीर आहे ती. मी सोलापूरला त्या काळामध्ये काम करत होतो एका दैनिकामध्ये आणि त्या सोलापूरची आवृत्ती कोल्हापूरच्या काही भागामध्ये जायची. कोल्हापूरच्या जिल्ह्यातल्या एका नेत्याला एक मोठा पुरस्कार मिळाला. आता हे जे रात्रीचे वृत्तसंपादक होते ते जरा लेकराचं आजारपण, बायकोचं आजारपण, स्वतःचं आजारपण यांना कंटाळलेले होते आणि रात्री उशिरा अचानक एक PTI डेकवर बातमी आली की अमुक अमुक नेता अवॉर्डेड बाय सो अँड सो पुरस्कार. आता ते PTIची रिबीन टक 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 वाजणं, जशी टाईपरायटरची रिबीन असते ना आपली, तशी ती रिबीन जरा खराब झालेली होती आणि त्यातला अवॉर्डेड हा शब्द नीट झाला नाही. काही शब्द अशी तुटक तुटक जायची, अंदाज लावावा लागायचा. त्याची इंग्रजी बरी आहे, तो अंदाज लावून टाकायचा. आता आमचे हे वृत्तसंपादक महोदय त्यांनी ती बातमी बघितली आणि अवॉर्डेडमधलं डेड वाचून टाकलं फक्त. आता अमुक माणसाला पुरस्कार मिळालाय अशी बातमी न वाचता त्यांनी अमुक माणूस मरून गेला अशी बातमी वाचली. त्यानंतर PTIच्या अपडेट्समध्ये त्याला आणखी कोणकोणते पुरस्कार मिळाले, तो कुठं राहत होता, आणखी काय आहे, त्याची राजकीय कारकीर्द कशी आहे, बाकी त्याच्यामधली कारकीर्द कशी आहे, ब्लूममधली कारकीर्द कशी आहे, सगळी माहिती त्या पुरस्काराच्या प्राप्त व्यक्तीची अन्य माहिती म्हणून देण्यात आली होती. यांनी ते घेतलं, तो व्यक्ती यांच्या ओळखीचा होता, एकदा असा मोठा केला, अरे हे गेले का काय, आणि मग त्यांनी ती बातमी अमुक व्यक्ती गेला अशी करून मोठी करून लावून टाकली. आता बातमी लावली, छापून झाली, अंक गेला, सगळंच झालं
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी याला उठवायला माणूस गेला, कारण त्या काळात मोबाईल नव्हते आणि घरी लँडलाईन घेण्याची चंगळ त्या काळात फार कमी लोक करत होते. म्हणजे कार्यालयातच 2 लँडलाईन असायचे, बाकी चंगळ तर लांबच राहिली. मग त्याला उठवायला माणूस गेला आणि सांगितलं, अरे बाबा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या या तालुक्यातलं आपलं कार्यालय लोकांनी फोडून तोडून टाकून दिलंय. ते म्हणला, का काय चुकलं आपलं? अरे या माणसाला पुरस्कार मिळाल्याची बातमी छापायची होती, ती सिंगल कॉलम 2 कॉलममध्ये करता आली असती. शहाण्या, तू मेन लीड केली आहे आणि त्यात तो मेल्याची घोषणा करून टाकली आहे. मग लोक फोडतील नाही तर काय करतील? अशाही आमच्या उपसंपादकांच्या गमती जमती होऊन जातात. एखादी बातमी न समजता छापली की कसा घोटाळा होतो, ती पडद्याआडची गोष्ट आजपर्यंत तरी समोर आलेली नाही आहे. आणखी एक प्रकरण जरा फारच गंभीर आहे. आता यात कोणीही अंदाज लावू नका म्हणजे झालं. मी एका दैनिकात काम करत होतो, त्याच्या विभागाच्या पुढची आवृत्ती, जरा मी यात अधिकच खुलासा करून बोलणार नाही आहे, एक अधिकच पुढची म्हणजे दुसऱ्या विभागातली ती आवृत्ती होती. आणि त्यात झालं असं की एक जाहिरात आली आणि जाहिरात आल्यावर त्या जाहिरातीमध्ये गंमत अशी झाली की तिथल्या 2 लोकनेत्यांचे, तिथल्या नेत्यांचे फोटो छापायचे होते. आता त्या 2 नेत्यांच्यामध्ये गडबड असल्याचा, म्हणजे काहीतरी झेंगट असल्याचा चर्चा त्या काळात चालू होती. राजकारणाविषयी अशा चर्चा लोक करतात, असं असायला नको. खरं तर चर्चा करायला नको आहे लोकांनी, तो व्यक्तिगत आयुष्य त्यांचं. आणि त्या दोघांच्या फोटोला त्या जाहिरातीमध्ये घ्यायचं म्हणून या शहाण्यानं जी चर्चा असते त्या चर्चेतला शब्द लिहून टाकला, म्हणजे लफडेबाज जोडी असा शब्द लिहून टाकला, उदाहरण म्हणून सांगतोय. आणि ती जाहिरात एक लफडेबाज जोडी म्हणूनच छापून आली. दुसऱ्या दिवशी त्या दैनिकाच्या कार्यालयाचं काय झालं असेल याचा अंदाज आपण न लावलेला बरा. अशा अनेक धक्कादायक गोष्टी घडत असतात. शेवटी माफी मागावी लागली, पाया पडावं लागलं, इथपर्यंत ते सगळं आलं. आपल्या मराठवाड्यातला एक किस्सा जात जात सांगतो आणि थांबतो. जाहिराती राजकारण्याकडून घेणं सोपं असतं, पण राजकारणाकडून घेतलेल्या जाहिरातीचे पैसे मिळणं खूप कठीण असतं. ही बीड जिल्ह्यामधली घटना आहे. बीड जिल्ह्यामध्ये एका पत्रकाराला त्याच्या मुख्यालयातून सांगण्यात आलं की ही जाहिरात तुला घ्यायची आहे आणि ती जाहिरात घेऊन तू ताबडतोब लेआउट करून टाकून दे. यानं ती घेतली, लेआउट केलं छानसं आणि आपल्या कार्यालयाला त्या व्यक्तीच्या पैसे देण्याच्या सवयीविषयी माहीत असावं म्हणून खाली एक टीप लिहिली. टीप अशी होती, पार्टी झोड आहे, जाहिरात आपल्या जबाबदारीवर छापावी. आता जी टीप जाहिरातीसोबत गेली होती ती तिथल्या उपसंपादकानं आणि जाहिरात व्यवस्थापकानं नीट बघितलीच नाही आणि ती जशाला तशी छापून आली. मोठी जाहिरात, पावपान जाहिरात, आणि पावपान जाहिरातीच्या खाली एक चांगली 16च्या टाईपातली टीप, पार्टी जोड आहे, जाहिरात आपल्या जबाबदारीनं छापावी. आता मला सांगा, आधीच पार्टी झोड, त्या जाहीरपणे झोड म्हटल्यावर या जाहिरातीचे पैसे त्या पार्टीला मिळणार आहेत का? हाताने पावपान जाहिरातीचे पैसे केवळ न बघितल्यामुळं घातले गेले. हे मुद्रा राक्षसांचे विनोद जे असतात ना, ते अशी गंमत घडवून आणतात. या 3 घटना अशा आहेत की ज्या पत्रकारांनी झोपेत किंवा गृहीत धरून काही गोष्टी करू नयेत याचं उत्तम द्योतक आहेत. वर्तमानपत्राच्या जगामध्ये तुम्हाला अशा गोष्टींचा सामना नेहमीच करावा लागतो आणि ते कधी समोर येत नाही, हे अजून एक विशेष. अशा अजून समोर न येऊ शकणाऱ्या, पण ज्यांनी धमाल उडवून दिली आहे किंवा ज्यांनी अक्षरशः लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे, अशा गमती जमती तुम्हाला सांगणार आहेच आहे. पडद्यामागच्या गोष्टीमध्ये विनंती एवढीच, कोण होतं ते असं विचारू नका आणि पत्ता, नाव, गाव मिळवण्याचा प्रयत्न करू नका. उगीच त्यांची बदनामी नको. आपण आपले त्यांचे किस्से नाव न समजताच ऐकून एन्जॉय करूया, तेच चांगलं असतं. नमस्कार.